आपण बनवणार आहोत ताज्या टवटवीत हिरव्यागार मेथीचे थेपले, जे खूप टेस्टी आणि मऊसूत लुसलुशीत सॉफ्ट बनतात. त्याची बनवण्याची पद्धत जरा वेगळी असल्यामुळे त्याला खूप छान हिरवा रंग येतो आणि असे हे थेपले 6-7 दिवस टिकतात. त्यामुळे आपण प्रवासात घेऊन जाऊ शकतो, नाश्त्याला वापरू शकतो, लहान मुलांना डब्यात देऊ शकतो किंवा जेवणाला वापरू शकतो. चला तर आपल्या लेट्स कुक मंजू या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. जी साहित्य लागणार त्याची यादी मी स्क्रीनवर दिली आहे. आता आपण थेपले बनवायला घेऊया. त्यासाठी मी 2 वाट्या कणिक घेतली आहे, अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे, 2 वाट्या बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे आणि 1 वाटी मेथीची पेस्ट बनवून घेतलेली आहे. तेल घेतले, दही घेतले, आले आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, हळद घेतली, हिंग घेतला आहे, ओवा घेतला आहे, पांढरे तीळ, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता आपण मेथीचे थेपले बनवायला घेऊया. त्यासाठी मी एका परातीमध्ये 2 कप गव्हाची कणिक घेतलेली आहे, अर्धा कप बेसन घेत आहे. त्यामध्ये मी आपण जी बारीक चिरलेली हिरवीगार ताजी टवटवीत मेथी आहे ना ती घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपण तिखट घालून घेऊया, लाल तिखट थोडं घालूया म्हणजे त्याने टेस्ट छान येते. मी हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा घालणार आहे. आता हळद घालून घेऊया, हिंग घालून घेऊया, हिंगाने पण छान थेपल्यांना वास येतो. हिंग घालून घेतला. आता आपला जो मिरची आल्याचा ठेचा आहे ना तो 1.5 टीस्पून मी घालून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण जे आपले पांढरे तीळ घेतलेले ना ते 2 टीस्पून पांढरे तीळ घालून घेऊया. 1 टेबलस्पून ओवा घेतला आणि तो हातावर क्रश करून घालायचा म्हणजे ओव्याचा वास छान येतो. आता आपण 3 टेबलस्पून असं घट्ट दही घालून घेऊया, जे जास्त आंबट नाही घ्यायचं, ताजं दही घ्यायचं म्हणजे थेपले छान होतात, मऊसूत होतात दह्याने. आता मीठ घालून घेऊया आणि 4 टेबलस्पून मी तेल घालून घेतलेलं आहे. आता चवीनुसार आपल्याला जेवढं लागेल ना तेवढं मीठ घालून घेऊया आणि सर्व इन्ग्रेडियंट आहे ना हाताने मळून घेऊया. जी आपली बारीक कापलेली मेथी आहे ना ती मिक्स झाली पाहिजे सर्व पिठामध्ये, आपल्या कणकेमध्ये. सर्व पीठ असं मळून झालं ना की त्यामध्ये आपण जी ताज्या मेथीची पेस्ट करून ठेवली नाही हिरवीगार, ती थोडी थोडी करून घालायची, जास्त घालायची नाही, कारण आपल्याला पीठ पातळ करायचं नाही. मीडियम सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे आणि जर पेस्ट कमी पडली ना तर थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. आपल्याला पाणी पण लागेल तेवढंच घालायचं आहे. मला इथं संपूर्ण पीठ मळण्यासाठी फक्त 2 टेबलस्पून एवढंच पाणी लागलेलं आहे. ते तुम्ही असं तुम्हाला जेवढं लागेल तेवढं पीठ घ्यायचं आहे. आणि ही पेस्ट घातल्याने आपले थेपले हिरवेगार पण होतात आणि सॉफ्टसुद्धा होतात आणि यामध्ये कस्तुरी मेथी घालण्याची गरज नाही आपल्याला. तर जसं आपण पोळीला पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं पीठ. आणि आता पिठाला तेल लावून ठेवूया. 1 तासभर पीठ ठेवणार आहे मी, अर्धा तास तरी ठेवायचं कमीत कमी. तर त्याला तेल लावून घेतलं म्हणजे पीठ असं वाळल्यासारखं होत नाही आणि त्यावर ओलं कापड ठेवायचं म्हणजे आपलं पीठ छान सॉफ्ट राहतं. आणि आता मी ओलं कापड झाकण ठेवून अर्धा 1 तासासाठी पीठ ठेवणार. आता अर्धा 1 तास झाला आहे. आता आपण थेपले करायला घेऊया. छोटीच लाटी घ्यायची, कारण थेपले पातळ लाटून घ्यायचे आहेत, ते आपल्या पोळीपेक्षा पातळ लाटायचे असतात आणि हे थेपले लगेच भाजून होतात, त्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळं मी थेपले ना एकदम सर्व थेपले करून घेणार आहे. आत्ता आपले थेपले पाहिजे पोळीपेक्षा पातळ लाटलेले आहेत आणि माझा अल्युमिनियमचा पोळपाट असल्यामुळे मी त्याला प्लॅस्टिकचा कागद वापरलेला आहे. तुम्ही सुद्धा प्लॅस्टिकचा कागद किंवा डायरेक्ट पोळपाटावर आपला थेपला बनवू शकता. आणि सर्व थेपले एकदम करून घ्यायचे आणि ते फुल गॅसवर भाजून घ्यायची, बारीक गॅस करायचा नाही म्हणजे थेपले आपले छान मऊसूत होतात. म्हणून आता मी तवा तापत ठेवलेला आहे, माझा तवा तापलेला आहे, त्याच्यावर आपण 1 थेपला घालून घेऊया आणि थेपले छान असे दाबून उलटण्याने असे हे करून भाजून घ्यायचे. त्याला जसे जास्त डाग घेऊन द्यायचे आणि थेपले पटकन भाजून होतात. मी तूप पातळ करून घेतलेले आहे आधी आणि तूप लावलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकता. असं तूप लावलं पाहिजे असं नाही, काहीही लावू शकता, तेल तूप. आपले पाहिजे किती सॉफ्ट असा थेपला बनलेला आहे. आता दुसरा थेपला घालून घेऊया. सर्व थेपले ह्याच पद्धतीने आपण बनवून घेऊया आणि सगळे थेपले एकदम बनवून घेऊया. हे थेपले छान लागतात आणि 8 दिवस टिकतात, म्हणून प्रवासामध्ये आपण हे थेपले वापरू देऊ शकता. आणि त्यात मी पेस्ट वाटून घातलेली आहे त्यामुळे त्याचा कलर पण किती छान हिरवागार आलेला आहे ना.
तुम्ही पण अशीच पेस्ट बनवून घाला. पेस्ट घातल्याने थेपले मऊ पण होतात आणि त्याचा कलर पण छान होतो. आपल्याला दुसरा कलर घालण्याची गरज नाही आहे. आता पहिले कशी माझे हिरवेगार छान मऊसूत छान असे थेपले झालेले आहेत. असे थेपले तुम्ही ह्याच पद्धतीने बनवा. हीच माझी नवीन आगळीवेगळी पद्धत वापरा. त्यामुळे तुमचे पण थेपले छान होतील असेच. आणि तुम्ही हे नाश्त्याला, डब्याला किंवा प्रवासात वापरू शकता. आता आपल्या लेट्स कुक मंजू या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.